26 जानेवारी 2024 सिडकोने 3,322 घरांची जी लॉटरी जाहीर केलेली आहे त्या लॉटरीमध्ये तळोजा सेक्टर 21, सेक्टर 22, सेक्टर 27, सेक्टर 34, सेक्टर 36, फ्लॅट नंबर 1, फ्लॅट नंबर 2, द्रोणागिरी अशा विविध प्रकारच्या ज्या सिडकोने लॉटरी काढलेल्या आहेत त्या लॉटरीमध्ये 2 प्रकारचे घरं आहे. एक म्हणजे LIG आणि दुसरं म्हणजे EWS. जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी EWSचे घरं आहेत आणि जे सर्वसाधारण प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी LIGचे घरं आहेत. तर आपण ज्या 2024 लॉटरीमध्ये फॉर्म भरणे, पैसे भरणे, ऑनलाईन नोंदणी करणे, डॉक्युमेंट अपलोड करणे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण या लॉटरीमध्ये 2024च्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर तुम्हाला या सिडकोच्या लॉटरीमध्ये ज्या गोष्टी आहेत पूर्ण त्या आपण या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत. तर चला. नमस्कार. 2024 26 जानेवारी सिडकोने 3,322 सदनिकांची जी जाहिरात काढलेली आहे त्याची आपण आज माहिती बघणार आहोत. या सिडको लॉटरीमध्ये आपल्याला 2 प्रकारची घरे आहेत. एक LIG आणि दुसरं EWS. याची आपण या पूर्ण लॉटरीची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी आम्हाला खूप मेहनत लागते आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर काही फायदा होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. यामुळे आम्हाला खूप मदत होते. तर आपल्याला या सिडको सोडत जानेवारी 2024चे वेळापत्रक आपल्याला इथे समोर दिसत आहे. जाहिरात प्रसिद्ध झाली 26 जानेवारी 2024. ऑनलाईन नोंदणी सुरू होईल 26 जानेवारी 2024 दुपारी 12 वाजता. ऑनलाईन अर्जासाठी जी समाप्ती आहे ते 26 मार्च 2024 मंगळवार रात्री 8 वाजेपर्यंत. सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरुवात 30 जानेवारी 2024 मंगळवार दुपारी 12 वाजता सुरू होईल. ऑनलाईन अर्ज भरण्याची समाप्ती 27 मार्च 2024 आहे आणि ऑनलाईन पेमेंट स्वीकृती तारीख 31 मार्च 2024 आहे आणि तुम्हाला NEFT RTGS करायचे असेल तर 28 मार्च 2024 आहे. अशा प्रकारे आपल्याला या जी सिडकोची जी लॉटरी निघाली आणि पेमेंट करणे लॉटरीची पद्धत या पेजवरती आपल्याला दिसून येते. सोडत हे सिडको भवन सभागृह 7वा मजला CBD बेलापूर येथे होणार आहे. सोडतीतील अयशस्वी प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे सिडकोच्या संकेतस्थळावर 19 एप्रिल 2024 शुक्रवार सायंकाळी 6 वाजता हे प्रसिद्ध करण्यात येईल. आता पुढच्या पेजवरती आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांची माहिती आपल्याला इथे सांगण्यात येते. सेक्टर 18 फ्लॅट नंबर 1 द्रोणागिरीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 18 सदनिक आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 114, टोटल 132 घरं आहेत. सेक्टर 12 द्रोणागिरी फ्लॅट नंबर 63मध्ये टोटल 149 सदनिक आहेत. EWSसाठी 22, LIGसाठी 27. सेक्टर 12 फ्लॅट नंबर 68 द्रोणागिरी येथे EWSच्या 21 आणि LIGच्या 133, टोटल 154 घरं आहेत. सेक्टर 21 तळोजा येथे EWSचे 29, LIGचे 113, टोटल 142 घरं आहेत. सेक्टर 22 तळोजा EWSचे 9 आणि LIGचे 78, टोटल 87 घरं आहेत. सेक्टर 27 तळोजा EWSचे 56 आणि LIGचे 299 म्हणजे टोटल 355 घरं आहेत. सेक्टर 34
प्लॅट नंबर 1 तळोजा येथे EWSचे 49 आणि LIGचे 354, टोटल 403 घरं आहेत. असे हे आपल्याला EWS आणि LIGचे घरं या जे आपण सेक्टर बघितलेले आहेत तिथे आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आपल्याला सेक्टर 34 प्लॅट नंबर 6 येथे EWSची 42 घरं आणि LIGचे 533 घरं म्हणजे टोटल 575 घरं इथे आहे. सेक्टर 36 प्लॅट नंबर 1 तळोजा येथे EWSचे 26, LIGचे 612, टोटल 637 घरं आहेत. सेक्टर 36 प्लॅट नंबर 2 तळोजा येथे EWSचे 20, LIGचे 540, टोटल 560 घरं आहेत. सेक्टर 37 तळोजा येथे EWSचे 20, LIGचे 108, टोटल 128 घरं उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्याला या लॉटरीमध्ये EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची 312 आणि LIGचे 3010 असे टोटल 3322 घरांची ही लॉटरी 2024ची असणार आहे. आता आपण माहिती पुस्तिका बघणार आहोत. आपल्याला ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी जी माहिती पुस्तिका आहे ती या पानावरती जे सांगितलेलं आहे ते आपण आता बघणार आहोत. सर्वसाधारण अटी म्हणजे EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरता अर्ज सादर करण्याच्या दिवशी त्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी नसावं. म्हणजे 18 वर्ष पूर्ण केल्यानंतरच आपल्याला हा अर्ज भरता येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र राज्याचा तो रहिवासी असावा, किमान 15 वर्ष त्याचे वास्तव्य असावं, डोमेसाईल त्यांच्याकडे प्रमाणपत्र असावं. जे ओपन कॅटेगरीतून भरतात त्यांना डोमेसाईल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. एकापेक्षा जर जास्त अर्ज केले तर अर्जदार अविवाहित असल्यास अर्ज करू शकेल, पण त्याला सह अर्जदार म्हणून आईला कोॲप्लिकंट करावं लागेल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हे बांधण्यात येणारे सदनिकांसाठी जे निकष आहेत ते आपल्याला बघायचे आहे. अर्जदार किंवा त्याचे पती पत्नी त्यांच्या अज्ञात मुलांचे नावे संपूर्ण भारतात कुठेही पक्कं घर नसावं. अर्जदार 2022-23 आर्थिक वर्षाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत असावे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अर्जदाराने स्वतःचे एकट्याचे व त्याचे पती पत्नी यांचे वार्षिक उत्पन्न असल्यास दोघांचे मिळून नोकरीदारी अथवा उद्योगधंद्यापासून जीवितार्थ योजनेत दिलेल्या वित्तीय वर्षाकरता पूर्वीच्या सलग 12 महिन्याचे एकूण उत्पन्न म्हणजे दिनांक 1/4/2022 ते 31/3/2023 या कालावधीत असलेल्या प्राप्तीवरून गणण्यात येईल. म्हणजे आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत याच्यामध्ये गणना केली जाईल. पगारातील मूळ वेतन आणि महागाई भत्ता हा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येईल. जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र आपल्याला इथे जर आपण कॅटेगरीतून फॉर्म भरताय तर ते आपल्याला इथे जोडावं लागेल. खालच्या पेजवरती आपल्याला जे रिझर्वेशन आहे, अपंग व्यक्ती, शासकीय कर्मचारी, नवी मुंबईतील पत्रकार, प्रकल्पग्रस्त माजी सैनिक हे त्यांचं आपल्याला येथे माहिती दिसत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेकरता अर्जदारांनी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. तरच आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेचा जी सबसिडी आहे ती आपल्याला मिळते. जर
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ जर पहिले घेतलेला असेल तर आपल्याला याचा लाभ आपल्याला मिळणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे आपल्याला सबसिडी मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेची, ते केंद्र शासन 1,50,000 आणि राज्य शासन 1,00,000 अशी सबसिडी मिळणार आहे. म्हणजे टोटल 2,50,000 अशी सबसिडी या लॉटरीमध्ये EWSमधून जे अर्ज करतील त्यांना मिळणार आहे. जर सर्वसाधारण प्रवर्गातील जर आपण याच्यामध्ये अर्ज करत आहे तर त्याच्यासाठी काय निकष आहे हे आपल्याला इथे देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे ज्या सूचना इथे केलेल्या आहेत त्या आपल्याला इथे दिसत आहे. वितरणासाठी सदनिकांची उपलब्धता व अर्ज सादर करण्याची पद्धत, याच्यामध्ये आपल्याला म्हणजे अर्ज सादर करताना कुठे अर्ज करावा याची माहिती आपल्याला इथे सांगण्यात येते. सिडको संकेतस्थळावरील http://lottery.sidcoindia.com येथे जाऊन आपल्याला अर्ज सादर करावा लागेल. पॅन क्रमांक टाकून त्याची नोंदणी करावी लागेल आणि हेल्प फाईल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नाव नोंदणीसाठी अर्जदाराने अर्जामध्ये विहित केलेली माहिती स्वतः भरणे आवश्यक आहे. जी तुम्हाला खूण दिसेल फॉर्म भरताना ती माहिती पूर्णपणे भरणे बंधनकारक आहे. ऑनलाईन अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी हे आपल्याला सांगता येते. पॅन कार्डमधले नाव, कौटुंबिक उत्पन्न गट, आरक्षण प्रवर्ग, सध्या राहत असलेला घराचा पत्ता, जन्मतारीख, आधार नंबर, अर्जदाराचा बँकेचा तपशील, अर्जदाराचा स्वतःचा बचत खात्याचा तपशील, बँकेचे नाव, शाखा क्रमांक, IFSC कोड हे तुम्हाला तिथे फॉर्म भरताना द्यावं लागेल. चालू खाते आणि संयुक्त खाते, NRIचे खाते हे इथे चालणार नाही. अर्जदारांनी आपल्याला जो फॉर्म भरताना स्वतःचा भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर, ईमेल ID देणे बंधनकारक आहे. म्हणजे आपल्याला लॉटरीच्या ज्या माहिती आहेत ते मोबाईल किंवा ईमेलद्वारे आपल्याला अपडेट येत राहतील. फायनान्शियल इयरचं जे वार्षिक इन्कम 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023पर्यंत आपल्याला इथे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न टाकायचं आहे. पॅन नंबर पण आपल्याला इथे एंटर करायचा आहे. जर पॅन नंबर जर आपण चुकीचा टाकला, जर तो अवैध निघाला तर आपला फॉर्म रद्द करण्यात येईल. अर्जदाराने स्वतःचे स्कॅन केलेले 50 KB JPG फॉर्मॅटमध्ये असलेले ठळक सुस्पष्ट असे स्कॅन करावे.
आपण ज्या प्रवर्गात अर्ज करणार आहात त्याचे कागदपत्र आपल्याला इथे अपलोड करावं लागतील. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर खातेदार संकेतस्थळावरती याची माहिती आपल्याला या प्रवर्गात भरता येईल. अर्जदाराने एक नोंदणी केल्यानंतर युजर नेम पासवर्डचा वापर करून सदर खात्याचा वापर करता येईल. ईमेल SMS द्वारे आपल्याला या मोबाईलवरती माहिती मिळत जाईल. ऑनलाईन अर्ज करणे. ऑनलाईन अर्ज करताना कोणकोणत्या गोष्टी आहेत हे आपल्याला या पेजवरती बघण्यास मिळते. आपण ज्या कॅटेगरीमध्ये अर्ज करणार आहोत त्या कॅटेगरीचेच आपल्याला अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती हेल्पलाईनमध्ये दिलेली आहे. म्हणजे तुम्ही ज्या संकेतस्थळावरती जासाल त्या संकेतस्थळावरती जी हेल्प फाईल आहे तिथे तुम्ही पूर्ण माहिती फॉर्म भरताना तुम्हाला तिथे मिळेल. आणि आपल्याला नंतरच्या पेजवरती दिसत आहे की फॉर्म भरताना पेमेंट करताना जे आपल्याला LIG आणि EWSमधून जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर EWSसाठी आपल्याला 75,000 रुपये तुम्हाला तिथे डिपॉझिट भरावं लागतील आणि सर्वसाधारण प्रवर्गातील रक्कम ही 1.5 लाख रुपये आहे. आणि प्रोसेसिंग फी हे 295 अधिक GST 45 म्हणजे 295 रुपये आपल्याला फॉर्म भरण्याची फी द्यायची आहे. ऑनलाईन पेमेंट करण्याची पद्धत जी आहे प्रिंट काढून झाल्यानंतर स्वाक्षरी करून 300 KB साईज JPG फॉर्मॅटमध्ये स्कॅन करावी. अर्जाची प्रिंट घेतल्यावर किंवा जतन केल्यावर अर्जदाराने माय ॲप्लिकेशनमध्ये जाऊन पेमेंट करावे. अर्जदारा सोडतीपूर्वी अनामत रक्कम भरून अर्ज कोणत्याही कारणास्तव मागे घेता येणार नाही. सोडतीपूर्वी अनामत रक्कम परत मिळणार नाही. अर्जदाराने अनामत रक्कम इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग, RTGS, NEFT, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारे आपल्याला जमा करायचा आहे. आणि तुम्हाला जर एकापेक्षा जास्त अर्ज करायचा असेल तर तुम्हाला वेगवेगळा अनामत रकमेसह वेगवेगळा अर्ज भरावा लागेल. एकापेक्षा जास्त प्रवर्गातील सोडतीत यशस्वी झाला तर तुम्हाला एकाच प्रवर्गाकरता आपली पसंती द्यावी लागेल. निकाल जाहीर झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत इतर प्रवर्गातील सदनिका sidco.nivaara.com संकेतस्थळ ऑनलाईन सरेंडर करणे आवश्यक राहील. जे अर्जदार लॉटरीमध्ये यशस्वी होतील त्यांच्या सदनिकाचे इरादापत्र ऑनलाईन पद्धतीने दिले जाईल. त्यानंतर पुढील 15 दिवसाच्या आत ऑनलाईन पद्धतीने सर्व कागदपत्रे अपलोड करून सर्व कागदपत्रांचा स्वसाक्षांकित प्रती सिडको निवारा केंद्र T271 टावर नंबर 10 7वा मजला CBD बेलापूर रेल्वे संकुल येथे तुम्हाला जमा करावे. ऑनलाईन छाननी प्रक्रियेनंतर घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत अपात्र अर्जदारांना कळवण्यात येईल. ज्यांना लॉटरी लागली त्यांना मेसेजद्वारे कळवण्यात येईल आणि ज्यांना नाही लागली त्यांना पण सुद्धा मेसेजद्वारे कळवण्यात येईल. सदनिकांची संगणकीय सोडत पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. प्राप्त झालेल्या अर्जांची प्रथम पडताळणी करण्यात येईल. विविध अनामत रक्कमसह पूर्णपणे भरलेले आहेत की याची तपासणी करण्यात येईल आणि कोणत्याही
जी ज्या दिवशी फॉर्म भरण्याची मुदत संपल्यानंतर फॉर्म भरण्यात आले तर त्याची इथे विचार केला जाणार नाही. आता कोणत्या प्रकारचे अर्ज बाद होतील त्याची माहिती इथे दिलेली आहे. एकाच अर्जदाराचे एकाच संकेतामध्ये एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त अर्ज, पॅन नंबर चुकीचा, बँकेपेक्षा वेगवेगळे खातं, अनामत रक्कम न भरलेले, ऑनलाईन अर्ज चालू होण्यापूर्वी मुदत संपल्यानंतर केलेले, अशा प्रकारचे अर्ज हे इथे बाद करण्यात येतील. संगणकीय सोडत काढताना अर्जदाराने अर्जाचा क्रमांक हाच लॉटरीचा जनरेशन क्रमांक म्हणून गृहीत धरण्यात येतो. अशा प्रकारे याची माहिती आपल्याला इथे देण्यात आलेली आहे. संकेत क्रमांक, विविध टप्पे, कोणकोणत्या पद्धतीने पुढे जाणार, तुमचा फॉर्म, अर्जदाराची पात्रता, निश्चितता, प्रवर्ग इत्यादी इरादापत्र अशाची माहिती हे आपल्याला इथे दिसत आहे. ऑनलाईन छाननी प्रक्रियेनंतर जर आपल्याला 15 दिवसाच्या आत जर आपल्याला अर्जदारात विहित कालावधीत अपील करण्याचा आपल्याला अधिकार मिळतो. जर 15 दिवसाच्या आत अपील नाही केली तर आपलं जो अर्ज आहे तो आपोआपच रद्द होतो. सोडतीमध्ये अयशस्वी झालेला तसेच प्रतीक्षा यादीतील अर्जदारांनी त्यांनी अदा केलेली संपूर्ण रक्कम ऑनलाईन अर्ज शुल्क 295 वगळून इलेक्ट्रिक क्लिअरन्स सिस्टीम म्हणजे ECS NEFTद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. बँकेचे नाव, शाखेचे नाव, पत्ता क्रमांक, MICI क्रमांक, IFSC कोड हे अचूकपणे नमूद करावा, जेणेकरून तुम्हाला लॉटरीमध्ये घर नाही लागलं तर ती जी जमा रक्कम असते ते तुम्हाला रक्कम परत तुमच्या अकाउंटवरती जमा करण्यात येते. अर्जदाराने सोडतीसाठी अर्ज केल्यापासून ते सोडतीपर्यंतची माहिती त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांक, SMS, ईमेलद्वारे पाठवण्यात येते. अर्जदारांना छापाईमुळे झालेल्या चुकांचा फायदा घेता येणार नाही याबाबतीत मानवी व्यवस्था संचालक शुल्क यांचा निर्णय अंतिम असून तो सर्वांवर बंधनकारक राहील. जर तुम्ही सोडतीमध्ये यशस्वी झाले तर त्यांना त्याच्यानंतर कागदपत्र जमा करण्यासाठी सिडको निवारा केंद्र T27 टावर नंबर 10 7वा मजला बेलापूर येथे तुम्हाला सादर करावे लागतात. अर्जदार हा 18 वर्षापेक्षा जास्त असावा. महाराष्ट्रामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त तो राहिलेला असावा. माजी सैनिक असेल तर त्याने त्यांचे सर्टिफिकेट तेथे जमा करावे. अर्जदारांनी 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च कालावधीत 12 महिन्याचे जे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आहे ते तिथे त्यांना त्यांचे जे सर्टिफिकेट असतात ते त्यांना दाखवावं लागते. जर अर्जदार अविवाहित असल्यास, नोकरी करीत नसल्यास तर त्याचे स्वयंरोजगार असलेले निवृत्तीवेतनधारक तहसीलदारकडून आणलेले इन्कम सर्टिफिकेट जोडावं लागेल. 12 महिन्याची वेतन चिठ्ठी असेल तर ते त्याला तिथे जमा करावं लागेल. अर्जदार जर विवाहित असल्यास तर त्याला नोकरीसाठी जे असलेले जे 12 महिन्याचे जे इन्कम सर्टिफिकेट, जे सॅलरी स्लिप असते ते तिथे त्यांना जमा करावं लागतात. पती पत्नी नोकरी करीत असल्यास त्यांचे वेतन प्रमाणपत्र किंवा ITR आयकर विवरणपत्र इथे जमा करावं लागतात.
अर्जदार किंवा त्याची पती पत्नी यांची अज्ञात मुले संपूर्ण भारतात कुठेही पक्के घर नसावे. त्याबाबतचे 100 रुपयाच्या मुद्रांक शुल्काच्या क्षतिपूर्ती बंधन ॲफिडेविट तुम्हाला ते फॉर्म भरताना करून घ्यावे लागते. अर्जदार किंवा त्याची पत्नी, त्यांचे अज्ञात मुले, त्यांच्या मालकी तथा भाडे खरेदी तथा सहकारी गृहनिर्माण सदस्य म्हणून निर्मित घर नसल्यावर, तसे यापूर्वी अर्जदाराने त्याची पती पत्नी म्हणून मुलांच्या नावे सिडकोच्या कोणत्याही गृहयोजनेत लाभ घेतला नसले 100 रुपयाच्या मुद्रांक शुल्काचे ॲफिडेविट करून घ्यावयाचे आहे. अर्जदाराने मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज केल्यास त्या प्रवर्गात मोडत असल्यास सक्षम प्राधिकरणाने दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती यांच्यासाठी राखीव जागा या लॉटरीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे हे आरक्षणाची जी माहिती आपल्याला इथे सांगण्यात येते. सदनिकांची विक्री किंमत भरणा करायसाठी यांची माहिती आपल्याला या पेजवरती दिसत आहे. अशा प्रकारे सदनिका वितरण करण्याच्या महत्त्वाच्या अटी आपल्याला या पेजवरती पाहण्यास मिळते. विक्री करारनाम्याची अंमलबजावणी आणि ताबा देण्याची जी पद्धत आहे ते आपल्याला इथे सदनिकेसाठी शुल्क आणि आवश्यक ते संकीर्ण शुल्क पूर्णतः भरल्यानंतर सदनिका प्राप्त व्यक्ती सोयीच्या तारखेस विक्री करारनाम्याच्या अंमलबजावणीकरिता सदनिकाचा ताबा देण्याकरिता बोलवण्यात येईल. म्हणजे इथे जे आपल्याला सदनिका प्राप्त झाल्यानंतर जी माहिती आहे ती आपल्याला इथे दिसते. या पेजवरती ज्या अटी आणि शर्ती ते आपल्याला बघण्यास मिळतात. इथे अर्जदाराने जर नाव बदल करायचं असेल तर त्याची माहिती दिलेली आहे. आपल्याला इथे सावधानतेचा इशारा करण्यात आलेला आहे. म्हणजे कोणीही कोणाकडून जर कोणी पैसे उकळत असेल तर त्याला सिडको जबाबदार राहणार नाही. जर तुम्हाला अशी जर काही माहिती असेल तर तो त्यांनी पत्ता इथे दिलेला आहे. येथे आरक्षण प्रवर्ग जे आरक्षित गटाचे नाव आहे त्यांचे इथे त्या गटामध्ये अर्ज करताना इथे आपल्याला अनुसूचित जाती, जनरल कोड, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती यांच्या ज्या जागा आहेत त्यांची माहिती इथे देण्यात आलेली आहे. माजी सैनिक कर्मचारी, ITBP, BSF, CSF यांच्यासाठी सुद्धा राखीव जागा या लॉटरीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि त्यांचे जी फॉर्म भरताना जी कॅटेगरी आहे 6 लाखांपेक्षा कमी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि लोअर इन्कम ग्रुप LIG 6 लाखांपेक्षा वरती सदनिका मिळणार आहेत. 25.56 स्क्वेअर मीटर जे EWSसाठी असणार आहे आणि LIGसाठी 29.82 चौरस मीटर हे असणार आहे.
सदनिकेमध्ये एक शयनगृह, एक बैठकीची खोली, स्वयंपाकघर, स्नानगृह म्हणजे 1 BHK हे आपल्याला मिळणार आहे. येथे सिडकोमध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत सेक्टर 11, 12, सेक्टर 27, 21, 22, 34, 36 तळोजा येथे EWHचे जे घर आहेत, ज्या जागा आहेत आणि LIGच्या ज्या जागा आहेत त्यांची माहिती या आपल्याला येथे दिसत आहे. आणि जे सर्व सेक्टरला जे महारेरा नोंदणी क्रमांक आहेत ह्या प्रत्येक सेक्टरचा असा सेपरेट महारेरा नंबर इथे आपल्याला दिसत आहे. पुढच्या पेजवरती आपल्याला आरक्षित ज्या जागा आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, राज्य शासनाचे कर्मचारी हे कोणत्या सेक्टरला किती जागा आहेत याचं आरक्षण इथे मांडण्यात आलेलं आहे. समोरच्या पेजवरती सुद्धा हे जे सर्वसाधारण गट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, राज्य शासनाचे कर्मचारी, पत्रकार यांच्या प्रवर्ग इथे दाखवण्यात आलेला आहे. येथे समोर ऑनलाईन नोंदणीप्रमाणे कशी करायची, नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणे, अनामत रक्कम भरणे, RTGS, NEFT अशी यांची माहिती या पेजवरती आपल्याला दिसत आहे. आपल्याला उपलब्ध असलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक द्यावा पुढील, कारण की त्याची माहिती आपल्याला SMS द्वारे करण्यात येईल. सदनिकेच्या जे किमती आहेत ते आपल्याला इथे सांगितलेले आहेत. म्हणजे किती लाखापर्यंत आणि किती स्क्वेअर फूटचं घर आहे, LIG, EWS याची माहिती, सर्व सेक्टरच्या ज्या जागा आहेत त्यांची माहिती आपल्याला इथे दिसत आहे. सेक्टर 34 तळोजा, प्लॅट नंबर 1, प्लॅट नंबर 6, सेक्टर 36, सेक्टर 27, 22, 37, द्रोणागिरीमधले 11, 12, प्लॅट नंबर 1, 63, 68 अशा या घरांच्या किमती आहे हे आपल्याला इथे दिसत आहे. खालील टीप पण दिलेली आहेत की वरील सदनिकेची विक्री किमती ही तात्पुरत्या स्वरूपात असून वाटपपत्र निर्गमित करतेवेळेस याची बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे याच्या घराच्या किमती वाढू पण शकतात असे त्यांनी खाली एक टीपद्वारे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि हे खाली हे प्लॅन दिलेले आहेत, म्हणजे घराचे नकाशे आहेत. बिल्डिंग किती माळ्यांची आहे, किचन, बाथरूम, बेडरूम, हॉल यांची रचना कशी असणार, किती माळ्यांचे टावर असणार, किती स्क्वेअर फूटचे घर असणार, इथे या प्लॅनमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. कार्पेट एरिया हा 320 स्क्वेअर फूटचा आहे. हे आपल्याला इथे LIGचे बिल्डिंगचे प्लॅनमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि ही 22 माळ्यांची बिल्डिंग असणार आहे असे या प्लॅनमध्ये आपल्याला दिसत आहे.
EWSचा पण आपल्याला इथे कार्पेट एरिया दाखवण्यात आलेला आहे. EWSची ही 14 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. तळमजला आणि 14 मजले. आणि हे आपल्याला लोकेशनचा प्लॅन दिलेला आहे. म्हणजे ज्या जागा निघालेल्या आहेत तळोजामध्ये 21, 22, 27, 37, 34, 36 ह्या सर्व सेक्टरची माहिती इथे सांगण्यात आलेली आहे. असा हा आपल्याला 2024मध्ये 26 जानेवारीच्या दिवशी जी सिडकोने जाहिरात प्रसिद्ध केली त्याची माहिती आपल्याला इथे सांगण्यात येते. आणि आपल्याला हे प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे. 200 रुपये मुद्रांक शुल्क याच्यावरती जेव्हा आपण अर्ज करू तेव्हा. नमुना ह्या सर्वसाधारण प्रवर्गाकरता जे भरतील त्यांच्यासाठी हा प्रतिज्ञापत्र आपल्याला इथे द्यावयाचे आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांनी हा सिडको लॉटरी 2024मध्ये जे निघाली आहे त्याचा लाभ घ्यावा. थँक्यू.